नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी चक्क अनुसूचित जमाती एसटी बोगस प्रमाणपत्र तयार करून शासनाची आणि आदिवासी समाजाची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे। या प्रकरणात इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचे धागेदोरे राज्यभर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जावे याचा प्रत्यय नागपुरात आला आहे। नागपूरच्या गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मिळून चक्क बोगस जात प्रमाणपत्रांचा खेळ मांडल्याचं समोर आलं आहे। अनुसूचित जमाती पडताळणी समितीच्या सहाय्यक आयुक्त अमिता पिल्लेवार, उपसंचालक नीरज मोरे आणि संशोधन अधिकारी नयन कांबळे यांच्या समितीने केलेल्या सखोल चौकशीत हा बोगसगिरीचा प्रकार उघडकीस आला। यामध्ये 3 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शिक्षणासाठी चक्क बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला। धक्कादायक म्हणजे केवळ नागपुरातच नव्हे तर पिंपरी चिंचवड येथील रावेत कॉलेजमध्येही अशाच प्रकारचे प्रवेश मिळवल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये कॉलेजचे प्राध्यापक मोहन करंबे, शुभम खोरगडे, अमोल घोडे आणि 3 विद्यार्थ्यांसह एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे केवळ कॉलेजपुरते मर्यादित नसून यात मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या प्रकरणात पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनुसूचित जमातीचं बोगस प्रमाणपत्र तयार करून त्याद्वारे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे। यात कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग दिसून येत आहे। हे प्रमाणपत्र नक्की कोणी तयार केलं आणि याचे रॅकेट कुठपर्यंत पसरले आहे याची आम्ही सखोल तपास करत आहोत। दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं दृष्टी जैन उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड यांच्याद्वारे सांगण्यात आलं। करण्यात आला होता। त्याच्यामध्ये जे आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे पुणे, त्यांनी एक लिस्ट दिली होती जे आपले हे असतात पोलीस दक्षता पथक, ही 2 स्टुडंट्स आहेत ज्यांनी आपले जे एसटी कॅटेगरीचे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट आहे ते फेक सबमिट केले होते। एक आहे स्टुडंट गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि दुसरी स्टुडंट आहे रेवते कॉलेज पिंपरी चिंचवड पुणे ह्यांचे। तर त्याच्यामध्ये जे स्टार्टिंगमध्ये जे पोलीस दक्षता पथक होता त्यांनी जे तपास केली होती त्याच्यामध्ये त्यांना प्रथम दर्शनी हे आढळून आला की जे पूर्ण जे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट होते ते फेक तयार करण्यात आले होते। त्याच्यामध्ये जे 2 स्टुडंट्स होते ते इन्व्हॉल्व्ड होते, त्यांचे पेरेंट्स पण इन्व्हॉल्व्ड होते आणि जे गोविंदराव वंजारी इन्स्टिट्यूट आहे तिकडचे 3 प्राध्यापक पण इन्व्हॉल्व्ड होते आणि इतर 2-3 लोक होते ज्यांच्यावर एकूण टोटल 11 लोकांवर आम्ही जे वेगवेगळे चीटिंग आणि फोर्जरीचे कलम आहे भारतीय न्याय संहितामध्ये त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंद केला आहे। त्याच्यामध्ये आम्ही बघणार आहे का अजून हा मोठ्या प्रकारची रॅकेट होती का, त्याच्यामध्ये अजून इतर कोणी सहभाग होते तेही त्याच्यामध्ये आम्ही तपासमध्ये क्लिअर करणार आहे। पुढे कोणीही निष्पन्न झाला त्याच्यामध्ये तर त्यांना पण आम्ही ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सहभागी करून त्यांनाही FIR मध्ये आम्ही या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागात मोठी खळबळ उडाली आहे। जे विद्यार्थी खरोखरच अनुसूचित जमातीचे आहे त्यांच्या हक्कावर गदा आणण्याचं काम बोगसगिरीमुळे झालं आहे। पोलीस आता केवळ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यापुरते मर्यादित न राहता ही बोगस प्रमाणपत्र नेमकी कुठे तयार होतात याचा छडा लावत आहे। पुढील तपास पाचगाव पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पालकांचीही चौकशी केली जाणार आहे। हे रॅकेट राज्यस्तरावर पसरलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांमध्येही अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्रे वापरून प्रवेश घेतले गेले आहेत का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या प्रकरणातील पुढील खुलासे अत्यंत धक्कादायक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।